त्या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि खारबा संघाला प्राचारण केलं गेलं आहे फलंदाजीसाठी। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वेळेस आपल्याला पाहायला मिळते महेंद्र आणि संजय। तर गोलंदाजी जी धुरा आहे ती नामदेवाच्या खांद्यावरती पाहायला मिळते। दोन्ही संघ अतिशय तुल्यबल्य ताकदवार आपल्याला पाहायला मिळाले आहेत मागील हंगामामध्ये। पहिल्या हंगामाला सुरुवात दोघांची पहिली मॅच आहे, कोण कोणावरती हवी होते हे पाहण्यासारखं राहील। यस, या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान्य शरदजी भोईर साहेबांचे सुपुत्र सागर भोईर आणि त्याचबरोबर हर्षद चौधरी हे तो उपस्थित झालेले आपणास विनंती आहे आपण या क्रीडा मंचावरती आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम। क्रिकेटचे नित्यम चाहते, रेग्युलर क्रिकेटमध्ये या दोघांनी आपण पाहिलं तर दबदबा ठेवलेला आहे। जय श्रीराम। खेळाला होते या ठिकाणी सुरुवात पाहूया पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी नामदेव टर्न होते गोलंदाजी मार्क वरती। पुढील चेंडू यावेळेस उडवला इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणावरून त्याच्या आवाक्या बाहेर, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, सिक्सर। सुरुवात या ठिकाणी आपण पाहिली तर षटकाराने केली जाते। बाहुबली या नावाने ओळखला जातोय। मागील हंगामामध्ये कमी क्रिकेट खेळला गेला, या हंगामामध्ये चान्स मिळाले, संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय। आज भरपूर खेळाडूंनी आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती सुरुवात करताना पाहायला मिळाले। मग अर्जुन बुवा असतील, त्याचबरोबर किरण म्हात्रे असतील, त्याचबरोबर आपण कृष्ण मडवी यांना सुद्धा पाहिलं की ज्याने आपण षटकाराने चौकाराने खाता खोलताना पाहायला मिळाले। पिशे संघाकडून सोपान यांना सुद्धा पाहिलं, श्याम यांना सुद्धा पाहिलं, शरद हलके यांना सुद्धा आपण पाहिलं। म्हणजे आज भरपूर खेळाडूंनी आपण जर पाहिलं तर षटकार चौकाराने या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकार चौकार पाहायला मिळाले। पुढील चेंडू पाहूया पुन्हा एकदा नामदेव टर्न होतोय पहिल्या चेंडूवरती, एक षटकार लागलेला आहे। पुढील चेंडू स्लोअरचा मारा, यावेळेस आपण पाहतोय ऑफसाइड क्लिअर करत असताना वन बॉल सी मारशे बार, अजून एक तडपदार दमदार चौकार। पुन्हा एकदा यावेळेस एक गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलेला आहे, पाहूया क्षेत्ररक्षक झपावतो त्याच्या मागे, परंतु चेंडू अडवण्यामध्ये अंतिम क्षणामध्ये यश आलेला आहे। काय घडते या ठिकाणी पाहूया आपण। दोन धाब्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते। धावसंख्या पुढे सरकते 12 अंकावरती। वेलकम गावदेवी भादवड, एक चांगला संघ आपण पाहतोय प्रत्येक हंगामामध्ये चर्चेमध्ये राहिलेला, खास करून विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संजयभाई म्हात्रे यांचा तो संघ आहे। पुढील चेंडू यावेळेस नामी संधी होती झेल घेण्याची, जीवनदान दिलं जातंय बाहुबली ऑफ महिंद्रा। आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर दोन, आणि इथं मात्र बाद करण्याची नामी संधी आली होती, परंतु ती चुकी झाली। पाहूया त्या चुकीचं किती मोठं योगदान दिलंच जाईल। संजय यावेळेस स्ट्राइक वरती पहिला चेंडू फेस करतोय, ऑन साइडला खेचलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहू शकता आपण। इथे एक धाव घेतली जाते, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते। लेझी क्रिकेट मित्र म्हणेन एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन करत असताना या ठिकाणी पाहायला मिळते। एक धाव जिथं होती तिथं दुसरी धाव कंप्लीट केली, म्हणजे आपण पाहू शकता या एक एक दोन दोन धावा आहेत ना, या खूप महत्त्वपूर्ण असतात। अंतिम क्षणामध्ये ना या
कुठेतरी घातक ठरत असतात. परंतु कारभाव संघाला धावा येणं गरजेचं आहे. त्या धावा कशाही येवत मागील हंगाम आपण पाहिला तर कारभाव संघाने कमी क्रिकेट खेळलं होतं. या हंगामाला सुरुवात चांगली झालेली आहे. पुढील चेंडू यावेळेस मात्र फलंदाज होते बाद. साई आला का? साई आला ना? साई आहे ना? येस, या ठिकाणी शुभागमन होते. खास करून आपण जर पाहिलं तर या भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळासाठी खूप मेहनत घेत असतात आणि या ग्राउंडसाठी सुद्धा त्यांची खूप मेहनत पाहायला मिळते. हे आपण जे मंडप पाहतोय हे त्यांच्याकडून आपल्याला मिळालेलं आहे. त्याचबरोबर तब्बल 11,000 रुपयाचा धनादेश असे सन्माननीय तुम्हा सर्वांचे लाडके विनोददादा ठाकरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. तसेच रविदादा बांबरे यांचंही आगमन होत आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साईनाथ स्वतः संघनायक यावेळेस पाहूया गोलंदाजी मार्कवरती येतो. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी 15 धावा खर्च झाल्यानंतर पाहूया चेंडू आपल्या स्वतःच्या हातामध्ये घेतलेला आहे. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. एक धाव घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न होईल का? परंतु दुसरीचा या ठिकाणी प्रयत्न नाही आहे. एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 16 अंकावरती पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी ऑन साईडला क्षेत्राचे काय त्या ठिकाणी एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. परंतु एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल आपल्याला अमर स्पोर्ट कासने वर्सेस दिवा स्पोर्ट दिवा. या दोन टीमने तयार राहायचं आहे. दोन्ही टीमने आपण पाहिलं तर एक एक सामना विजय संपादन केलेला आहे. ही मॅच जी असेल ती करूया मरूची स्थिती दोन्ही संघांसाठी. जो जिंकेल तो पुढे जाईल. यावेळेस उडवलाय, पाहूया मिस टाइम झालेला आहे. साईनाथ स्वतः धावतोय परंतु कन्वर्ट केले गेले नाही. चांगला प्रयत्न, गुड ट्राय म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. आणि अशा रीतीने या ठिकाणी आपण पाहतोय की अजून 2 धावा धावफलकावरती जमा केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 19 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू महेंद्र आतापर्यंत आपण पाहतोय की 15-16 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. सांघिक स्कोअरचा विचार केला तर 19 धावा यावेळेस स्ट्रायकर एंडला आहे. अजून एक दमदार असरदार, अधिक उंची अधिक लांबी, चेंडू सीमा पार, दमदार षटकार.
लावलेले स्वतःची खाडे आहे महेंद्र यांची आणि ताजा ताजा मावरा खातोय आणि त्या मावऱ्याचा दमखम या ठिकाणी आपल्याला दिसतोय. बाहुबली फटका त्यांच्या बॅट मधून या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या ठिकाणी षटकार पाहतोय. पुढील चेंडू या वेळेस पुन्हा एकदा उडवलाय. आता मात्र अधिक उंची लांबी गाठेल का पाण्यासारखं राहील, परंतु आताचा सेटर या ठिकाणी आपण पाहिलं तर लेट बंद केला. 2 धावा कंप्लीट झाल्या. पाहूया आणि या ठिकाणी पाहतोय आपण 3 धावा कंप्लीट केल्या आहेत. चेक केलं जातंय, परंतु चेंडू असं इकडनं दिसत होतं की आतमध्ये आहे, परंतु चेक केलं जाईल. या ठिकाणी 3 धावा कंप्लीट केलेल्या त्या चेंडूवरती. या चेंडूवरती 3 धावा आहेत गणल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. झेल सुटलं मात्र बॅकअप चांगला पाहायला मिळाला. परिणाम स्वरूप आपण पाहतो की तब्बल 3 धावा या चेंडूवरती वाचल्या गेल्या आहेत. एकंदरीत धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 28 अंकावरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक 2 साईनाथ यांच्या माध्यमातून हाताळत आहेत. चांगलं षटक पाहायला मिळालं, परंतु चौथ्या चेंडूवरती जो प्रहार झाला त्याच्यावर षटकार आला आणि तिथं मात्र धावा खर्च होताना पाहायला मिळाल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या आणि आता या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण जर विचार केला तर 13 धावा आलेल्या आहेत. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावरती. यावेळेस क्या बात आहे, दिशा दिलेली आहे. पॉईंटच्या रिजन मधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होत आहे, परंतु एकच धाव घेतली. झाले एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 29 या अंकावरती जाऊन पोहोचते. याच्यानंतर होणारा जो सामना आहे अमर स्पोर्ट कासने आपण तयार राहायचं आहे. त्यांचा अगेन्स्ट दिवा स्पोर्ट दिवा आपण तयार राहायचं आहे. ही एक चांगली मॅच पाहायला मिळेल. करो या मरोची स्थिती राहील. जो संघ ती मॅच जिंकेल तो पुढे जाईल. प्रत्येक गटातून एक टीम पुढे जाते. आपण पाहिलं तर गट क्रमांक 4 याच्यामध्ये ओमसाहेब पिसे, अमर स्पोर्ट कासने आणि दिवा स्पोर्ट दिवा या 3 टीम आपण पाहायला मिळाल्या आहेत. ओमसाहेब पिसे संघाने आपण पाहिले तर दोन्ही सामने गमावलेले आहेत आणि अमर स्पोर्ट कासने संघाने एक सामना आणि दिवा स्पोर्ट दिवा संघाने एक सामना जिंकलेला आहे. चला चला पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असेल. गट क्रमांक 5 हा सुद्धा खूप मजबूत आहे. आपण पाहिलं तर कालिका माता खारबाव, जयबला सरवलीपाडा, त्याचबरोबर गावदेवी भादवड या टीम जे आहे त्या टप आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहण्यासारखं राहील की या ठिकाणी कशा प्रकारे आता मात्र उर्वरित 2 षटकांचा खेळ होत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते कालिका माता खारबाव हा संघ, कारण आपण पाहतो 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. जिद्द चिकाटे आणि संघर्षाचं वातावरण निर्माण जरूर केलं गेलं आहे, परंतु पाहूया या 3ऱ्या ओव्हर नंतर टर्निंग पॉइंट ठरेल का रतनभाऊ यांची गोलंदाजी. चला वेळ कमी खर्च करत खेळायला आपण लवकरात लवकर सुरुवात करूया, विनंती असेल. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय दिशा दिली आहे. पॉईंटच्या रिझन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. दुरून क्षेत्ररक्षण पोहोचला जाईल. यस पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा आगाज प्रयत्न परंतु नाकारलं गेलं. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मनोज म्हात्रे याने आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते 31 या अंकावरती. कालिका माता खारबाव अशी एक टीम आहे की समोरच्या टीमवरती कधीही हवी होऊ शकतोय. सुरुवात आहे, सुरुवातीच्या कालामध्ये ज्या संघाची प्रॅक्टिस असेल तो संघ एक चांगला प्रबल दावेदार पाहायला मिळतोय.
इथं मात्र खराब हाताळणी पाहायला मिळाली. पंच आमच्याकडे वळतायत. समांतर हात करून अवंतर धावेची खून केली जाते. 32 धावा धापलकावरती जाऊन पोहोचत आहेत. ओव्हर क्रमांक 30 रतन यांच्या माध्यमातून पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका आहे. इथं मात्र एकच धाव मिळेल, कारण जेवढा कडक फटका तेवढी कडक फिल्डिंग ही पाहायला मिळाली. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही. या 33 धावा धापलकावरती आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. गॅप शोधता आलं नाही, परंतु एक आत्मविश्वास निश्चित त्या फटक्यामधून त्या फलंदाजाला येईल यात मात्र काही शंका नाही आहे. पुढे चेंडू. यावेळेस मात्र आपण पाहतोय जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, पण माहिती आहे की शरीरापासून दूर जर ठेवला गेला महेंद्र यांच्या तर कुठेतरी फटके कमी बसतील, परंतु शरीराच्या आसपास जरी चेंडू गेला तर त्या चेंडूला निश्चितच सीमारेषेचं दर्शन घडवण्यात येत आहे. आतापर्यंतचा त्यांच्या बॅटिंगचा रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे चेंडू. यावेळेस आपण पाहतोय दमदार पंच. चेंडू जात सीमा पार, येतोय चौकार. ओळखला गेला महेंद्र याने, आणि यावेळेस मात्र मन बनवलं गेलं की जागेवरून हलायचं नाही आहे. जसा चेंडू होईल त्याच्यावरती प्रहार करायचा, आणि तो योग्यरित्या निर्णय साकार होत असताना पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस ऑन साईडला खेचून काढलेला आहे. चेंडू डीपमध्ये येतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का? नाही आहे. एकच धाव. एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या जी आहे ती 38 धावांवरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक 30 आपल्याला पाहायला मिळते. षटक हे चांगलं पाहायला मिळालं. एक चौकार सोडला तर बाकी चेंडूवरती जास्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्या नाहीत. ज्या आपण पहिल्या 2 ओव्हर जर पाहिल्या तर नामदेव यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 15 दिल्या, त्यानंतर साईनाथ यांनी आपण पाहिल्या 14 दिल्या. पाहूया या ओव्हरमध्ये किती धावा खर्च होतील. पुढे चेंडू. यावेळेस उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जातोय त्याच्या खाली, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर. 2 धावा तर झालेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या 40 अंकावरती जाऊन पोचली जाते. या ठिकाणी आपण पाहिलं तर षटक क्रमांक 30 समाप्त होत आहे. एकंदरीत या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 11 धावा खर्च केले गेले. शेवटचा अंतिम ओव्हर पाहूया कोण घेऊन येतोय. याच्यानंतर होणारा सामना अमर स्पोर्ट कासने वर्सेस दिवा स्पोर्ट दिवा. दोन्ही टीम मिळून गौरव यावेळेस उडवलेला आहे. पाहूया. पाहता पाहता चेंडू मात्र सीमा पार. बिग हिट षटकार. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 46 आहे, आणि त्यातल्या 36 धावांवरती नाबाद आतापर्यंत महेंद्र फलंदाजी करतोय. 36 धावांवरती नाबाद आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहतोय 2 चौकार, 3 उत्कृष्ट असे गगनचुंबी षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय की धावा बनताना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 36 धावा, एक चांगलं योगदान देत असताना पाहायला मिळते. येणाऱ्या आगामी काळामध्ये एक धोक्याची घंटे प्रत्येक टीमला देत असताना पाहायला मिळत आहे. यावेळेस स्वेअर मारा पाहायला मिळतं. व्हाईट बॉल चा इशारा केला जातोय.
पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा पाहू शकता त्याच रिजन मध्ये वालन सराने सुद्धा व्हाईट बॉल घोषित दिलेला आहे. एक चांगला व्यक्तिमत्व आहे, चांगला अनुभव आपल्याला पाहायला मिळते अंपायर वालन सर यांच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर रेग्युलर क्रिकेटमध्ये भरपूर अंपायरिंग केली जाते, यावेळेस आपण 40+ मध्ये त्यांना पाहतोय. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने स्कोअर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहू शकता 49 स्कोअर कार्ड वरती. या स्पर्धेचा आज या ग्राउंड क्रमांक 2 अर्थात या ग्राउंड वरती सर्वाधिक धावा आपण जर पाहिल्या तर गावदेवी राजनोली या संघाच्या नावे आहे 77 धावा. आपण पाहिल्या तर नानकर संघासमोर कुठून काढल्या होत्या. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस खाली रिजन आहे तिकडे ढकलून काढलेला आहे, दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय. 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. 50+ स्कोअर कार्ड वरती धावा लागल्या गेल्यात. 51 आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय शेवटचा अंतिम गौरव याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाजी चांगली झालेली आहे कालिका माता खारबाव या संघाची. गोलंदाजी कशी होईल या पाहण्यासारखं राहील, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे गोलंदाजी तेवढीच प्रबल हवे असते, फलंदाजी तेवढी प्रबल, आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणही तेवढंच प्रबल असणं गरजेचं असतं. पुढील चेंडू यावेळेस वाढ शॉट, क्या बात आहे. बॅट मधून जेव्हा चेंडू निघाला तेव्हा मोहर लागली होती का हा चेंडू सीमा पार जाईल, षटकार. आता पण आपण जर 50+ बघितली तर आपल्याला पहिली टीम अंजूर पाहायला मिळते, त्यानंतर आपण पाहतोय की राजनोली, त्याच्यानंतर सुरई, आणि आता आपण पाहतोय कालिका माता खारबाव. यावेळी सुद्धा पाहतोय आपण चांगला फटका आहे, गॅप मध्ये जातोय, चेंडू मात्र थांबत नाही, हाय जातोय सीमा पार, येतोय चौकार. सिक्स्टी 51 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्यात या ठिकाणी आपण पाहतोय. पुढील चेंडू पाहूया काय घडतंय. इथेही फटका उडवण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेला आहे, स्वतः गोलंदाज येतो त्याच्या खाली, परंतु जेल काही कन्वर्ट केलं नाही आहे. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न, आणि ही दुसरी धावी कंप्लीट करताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा धावफलकावरती. 64 धावांचं लक्ष या ठिकाणी आपण पाहतोय जय भोलनाथ सरवलीपाडा या संघासमोर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर चला दोन्ही टीम प्लीज या विनंती असेल नाणेफेकीसाठी. अमरस्फोट कासने संघ नाही या ठिकाणी उपस्थित आहे. चला दिवास्फोट दिवा. तर चला या मान्यवरांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. रविदादा भामरे तसेच जगदीशदादा मात्र आपणास विनंती, आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेक करून घेऊया. एक चांगली मॅच मित्र पाहायला मिळेल. दोन्ही टीमने आपण पाहिलं तर एक मॅच जिंकलेली आहे, आणि करूया मरूची स्थिती पाहायला मिळेल. या दोन्ही टीम मध्ये होते नाणेफेक. छापासा कॉलेज
हॅलो हॅलो धन्यवाद मनोज ठाकरे. मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे क्रीडानगरी रांजणोली येथून आपण भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकाचा आजचा दुसरा दिवस पाहत आहेत. मान्यवर कक्षामध्ये ठाणे जिल्हा भाजपा उद्योग आघाडीचे सन्माननीय अध्यक्ष आणि आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष विनोददादा ठाकरे आहेत. त्यांच्या जोडीला रवी भोईर, गणेशजी मुकादम, तसेच प्रदीप जोशी, जगदीशदादा म्हात्रे, रवी भांबरे, संतोषजी तरे, सर्वांचं सरचे स्वागत करून मी आपल्याला मैदानाकडे घेऊन चालतोय. दिवसस्फोट दिवा संघानं नाणेफेकी जिंकलेली आहे. कासनेनी दिवा डू अँड डाय. विजयाचं लक्ष 64 धावांचं आहे. नक्कीच अगदी बाहुबली ऑफ खारबाव महेंद्र अगदी नव्या जोमान आणि नव्या ताकदीनं तोच ऋतू हा महेंद्र पाटीलने दाखवलाय. तब्बल 39 धावा त्यांनी या सामन्यातून कुटलेल्या आहेत. सर्वात मोठी धावसंख्या आपण जर ग्राउंड नंबर 2चा विचार केला तर वेस अँड कंपनी गावदेवी रांजणोली टीमच्या नावी आहे. तब्बल 76 धावा त्यांनी गावदेवी नानकरे संघासमोर काल या मैदानातून सर्वात मोठी धावसंख्या आपल्या नावी कोरली. नक्कीच अगदी अशोक म्हात्रेनं काल प्रभावित कामगिरी केली होती. मात्र कालचा शेवटचा जो विजय आमने संघानं मिळवला तिथून रांजणोली संघाचं देखील चाचणी स्पर्धेचं आव्हान संपुष्टात आलं. तब्बल 8 षटकार अशोक भगतनं काल 2 सामन्यातून लगावले होते. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. कालिका माता खारबाव टीम प्रदीप जोशी साहेबांची आहे ही टीम आपण पाहतोय. नक्कीच BPL 50+ विजेता संघाचा अगदी प्रदीप जोशींनी नाना गोंडली. कालिका माता अमरसोड कासने वेलकम सुस्वागतम. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आणि भिवंडी स्थायी समितीचे माजी सभापती आणि कार्यसम्राट नगरसेवक संजयभाई म्हात्रे साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. चला फलंदाज आलेत. फिल्डिंग लावून घ्या. महेंद्र पाटील आज चाचणी स्पर्धेची सुरुवात महेंद्रच्या बॅटमधून आपल्याला चांगली पाहायला मिळाली. सलामीर जोडी आपण पाहतोय जय बोलून सर्वेपाडा टीमची नामदेव चौधरी आणि साई पाटील. क्या बात है अजित गोराटकर वेलकम. संजयभाई म्हात्रे साहेब, प्रदीपजी जोशी, विनोददादा ठाकरे, रवीजी भोईर, गणेशजी मुकादम आणि आमचे दिलीप कारभारी कालिका माता खारबाव संघाचे सिनियर खेळाडू. बजरंग पवन पुत्र
बजरंग बली आणि गोलंदाज खारबाव संघाचे बजरंग. शॉर्ट रनअप ना ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुलटॉस विसेप मध्ये केला, गॅप शोधली, चेंडू सीमापार. नामदेव चौधरीचा पहिला चौकार. चांगली सुरुवात. वेलकम ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेना विभाग प्रमुख भिवंडी आणि गावदेवी भादोडे संघाचे सहकारी खेळाडू. आज भिवंडीचा बुलंद आवाज सूत्रसंचालक मनोहर तरेसर देखील गावदेवी भादवड टीमला जॉईन झालेत. त्यांचं देखील आपण स्वागत करू. होम मिनिस्टर भिवंडीचे सुप्रसिद्ध निवेदक संचालक. इथे बघूया नामदेव चौधरींना पुन्हा एकदा चेंडूला अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑन रिझनला केलाय. चांगली फिल्डिंग, 2 धावा इथे पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच कालिका माता कालवार टीम पुन्हा एकदा या नवीन हंगामाची सुरुवात करताना आपण खेळाडू जर नजर टाकली तरी का कंप्लीट टीम जोशी साहेबांची आपल्याला पाहायला मिळते. अजित गोरटकर देखील संघाला जॉईन झालेत. मनोज यांनी उपस्थित नाहीत. नक्कीच नक्कीच मोठा इथे 1 बाउन्स चेंडू सीमापार जातोय. जोशी साहेबांना खूप जबाबदारी आहेत. दहा धावा 3 चेंडू मध्ये 10 आणि हा धमाका. बघूया इथे काय चौकार आहे. चौकार आहे. पंचांचा अखेरकार इशारा आलाय. आमचे सीमारेषक प्रेक्षकांनी पाहिलंय चेंडू कुठे लँड झालाय. साइडला 2 शतरक्षक उभे केलेत. कव्हर मधून चेंडूला उचलला गेलाय. एक सिंगल धाव. 15 5 मध्ये 15 आलेत. 24 मध्ये 64 बनवायचे आहेत. आणि नामदेव चौधरीने ज्या 15 खर्च केल्या होत्या 6 चेंडूमध्ये त्या 5 चेंडूमध्ये त्यांनी वसूल केलेत. बघूया साई पाटील, जय भोलेनाथ सरवळीपाडा या संघटनेमध्ये खूप जुनं नाव आहे. शरदजी भोईर साहेब माजी अध्यक्ष यांची टीम. इनसाइड आउट खेळलेत. बघूया पॉइंटचं क्षेत्ररक्षक याच्या डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा पूर्ण केल्यात. साई पाटीलने देखील आपला धावांचा अकाउंट ओपन केलाय. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि बिनबाद 17. खतरा महसूस केलाय जय भोलेनाथ सरवळीपाडा टीमनं. नक्की जी सुरुवात हवी होती ती सुरुवात आलेली आहे.
नक्कीच आज ग्राउंड नंबर 2 वर अध्यक्ष साहेबांची टीम आहे, संस्थापक अध्यक्ष साहेबांची टीम आहे आणि त्या मैदानामध्ये सचिव साहेबांची टीम इन ऍक्शन मध्ये. वेलकम किशोर पाटील, शिवा पाटील, जगदीश म्हात्रे, संतोष माली, किशोर माली, आज किशोर पाटील आणि कुणाल पाटील तसेच घनश्याम भोईर, विनोद पाटील यांचा देखील खेळ पाहायला मिळेल. तुफान, पिंपळाचा तुफान बघूया कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल. दापोडा, पिंपलास आणि सोदरपाडा गट क्रमांक 6 मध्ये हे 3 संघ आहेत. गट क्रमांक 5 मध्ये खारबाव, सरवली आणि भादवाड आणि गट क्रमांक 4 मध्ये पिसे, कासना आणि दिवा. वेलकम किशोर भाऊ पाटील. गोलंदाज ओव्हर नंबर 2 साठी किशोर पाटील. नक्कीच महेंद्र पाटील आणि किशोर पाटील ही बंधूंची जोडी. मनोज डॅनी आपल्याला जॉईन झालेत. पहिला चेंडू बिमार आलाय आणि ते बिमार केलाय किशोरला. चौकार देखील ठोकलाय. 1-2 का 4. पहिल्या चेंडूवर अतिरिक्त 5 धावा. 22 चा आकडा गाठलेला आहे. हा चेंडू फ्रेड असेल, बघूया. कॅच चांगला जज केलाय. लॉंग ऑफला चांगला झेल जज केला होता. अजित गोरटकरला ठाऊक होतं की हा चेंडू फ्रीड आहे. मनोज म्हात्रेनं हा झेल कलेक्ट केला होता आणि मनोज डॅनी यांनी आपल्या संघाला शुभेच्छा दिलेत. चांगला चेंडू, चांगल्या टप्प्यावर. ज्या चेंडूच्या अपेक्षेमध्ये फलंदाज होते त्यापेक्षा वेगळा चेंडू टाकलाय किशोर पाटीलनं. चांगलं कमबॅक. 24 धावा. इथे लेगस्टिकला सोडून जातो चेंडू. किशोर पाटील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्कीच किशोर पाटील खूप मोठं नाव आहे या संघामधून. बीपीएल स्पर्धेमध्ये हाताला दुखापत झाली होती इंद्रपाल पाटीलला. आई गावदेवी सोनाली संघाचा स्टार खेळाडू, त्यानंतर किशोरला देखील. इथे बघूया, इथे चेंडू जाईल मनोज म्हात्रेच्या डोक्याच्या वरून. सीमा पार षटकार. एकतीस धावा. एक ओव्हर 3 चेंडू मध्ये 31 आणि हा चेंडू देखील आपण पाहिलं तर बघूया मनोज म्हात्रेने सोडलाय, मात्र किशोर महेंद्र पाटीलनं पकडलाय. इथे थोडासा दबाव झेललाय खारबाव टीमच्या गोलंदाजानं. 33 धावा, 33 झालेले आहेत. अगदी ज्या धावगतीची गरज आहे त्या धावगती बरोबर सरवलीपाडा टीम धावा मैदानामध्ये बनवते. विजयासाठी 13 मध्ये अजून 31 14 मध्ये.
बरेचसे खेळाडू आपण पाहिले तर नवीन 40+ मधून सिनियर 40+ मध्ये आणि सिनियर 40+ मधून नवीन 40+ मध्ये आपल्याला आता अदला बदली खेळाडूंची झालेली पाहायला मिळते. चौसष्ट झालेत आणि हा फटका सीमा पार. क्या बात है साई पाटील. साईनाथ पाटीलला शरद पाटील यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपये एक मारलाय. पहिल्या 12 चेंडूमध्ये 40 आणि आता येणाऱ्या 12 मध्ये 24. चला स्पीडअप करा. फास्ट केला महेंद्र पाटील ऑल टीम. आता 1 डझन चेंडू आणि 2 डझन धाबा असं समीकरण उरलंय. थोडासा विचार करायला भाग पाडलेला आहे. गणेशजी मुकादम माजी संघनायक राहिलेत. आपले मनोज भाऊ तरे असतील ते देखील या संघाचे संघनायक राहिलेत. डॅनी सध्या ऑनलाईन मॅच पाहतोय. डॅनी यायला हवा होता. डावखुरे आताचा फलंदाज मनोज तो देखील गैरहजर आहे. चला फिल्डिंग लावा मनोज म्हात्रे. चला अजित गोरटकर वेलकम. लॉर्ड कमिटी मेंबर कालिका माता कालवार संघाचे एक अष्टपैलू खेळाडू सदाभाऊ म्हात्रे. जितू पहिला चेंडू बेस्ट ट्रिप अगदी 12 मध्ये 40ची भागीदारीला इथे ब्रेक लावलेली आहे. मोठी विकेट जितूच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. या क्रीडानगरीमध्ये दाखल होते दीपकजी तरे आपलं देखील स्वागत. ज्ञानेश्वर म्हात्रे संतोषजी तरे यशवंतजी तरे मनोहरजी तरे मच्छिंद्र दादा देखील आहेत. भरपूर खेळाडू आजूबाजूला सावलीचा सहारा घेऊन बसलेले आहेत. वेलकम प्रल्हाददादा पाटील माजी उपसरपंच दापोडे तसेच मनोज भाऊ पाटील. फलंदाज गोवर 11 मध्ये 22. जितूकडे चांगली क्वालिटी गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवर नामदेव चौधरीची विकेट त्यांनी काढलेली आहे. चला स्पीडअप करा. गोवरनं देखील फटका उडवलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार.
इथे देखील चेंडू काऊ कॉर्नर रिझनला 1 बाउन्स 2 खेळाडूंच्या मधून सीमा पार चौकार. म्हणलं जातोय इथे गोवर्न देखील आपले इरादे स्पष्ट केलेत. 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवलाय. 9 मध्ये 14. 9 चेंडू 14 धावा. अजूनही जर चांगला खेळ केला, गोलंदाजी चांगली केली तर मॅच मध्ये शिरकाव करू शकते. मात्र सर्वली टीम इथे थांबायला तयार नाहीये. चेंडू उंच गेलाय. बघूया घाई गडबड झालेली आहे आता. 8 मध्ये 12. क्या बात आहे. रवी भोईरनं गोवरसाठी पारितोषिक लावलेले आहे. जर या 2 चेंडू मध्ये एखादा षटकार आला तर 500. क्या बात आहे. गोवर याच्यासाठी 2 चेंडू मध्ये एक षटकार ठोकला तर 500 रुपये आहेत रवी भोईरकडून. जितूचा खराब चेंडू. वाईटचा इशारा. 8 मध्ये 11. 8 चेंडू 11 धावा. जितून पहिल्या चेंडूवर विकेट. इथे देखील चांगला स्ट्रोक आणि 1 बाउन्स. चेंडू सीमा पार चौकार. गोवरच्या बॅट मधून हा षटकार. मॅच फिनिशर म्हणून गोवर या सामन्याचा हिरो ठरलाय. 6 मध्ये 1. सागर भोईर. शरदजी भोईर साहेबांचे चिरंजीव याच्याकडून 1000. बोला साहेब. भगवानजी भोईर जय बोलनाथचे भगवान कलराम भोईर सिने खेळाडू यांच्याकडून देखील जय भोलेनाथ टीमला शुभेच्छा. क्या बात है.
रवी भोईरकडून 500 आहेत गोवरला. संतोष पाटील कडून देखील 500 आहेत आणि सागर भोईरकडून 1000. अभिनंदन. जय भोलेनाथ. सरवलीपाडा नाम ही काफी आहे. हडलाक टपलाक जोशी साहेबांची टीम कालिका माता खारबाव. चला या सामन्याचा सामनावीर खेळाडू अल्पेश नामदेव चौधरी. सुरुवात चांगली केली. तब्बल 30 धावा मौल्यवान. नक्कीच घनश्यामजी भोईर वेलकम. विनोद पाटील च देखील आगमन. वेलकम संतोषजी माली. वेलकम सदाभाऊ शिवा म्हात्रे. ऑल टीम तुफान पिंपलास. सामनावी ट्रॉफी देऊन आपण नामदेव चौधरीला सन्मानित करू. साई साक्षी बिल्डर अँड डेव्हलपर बीबी स्पोर्ट इत्यादी संघाचे करता धरता भगवानजी भोईर यांच्याकडून हे आपल्याला चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकासाठी मॅन ऑफ मॅचच्या ट्रॉफी आलेत. मी प्रल्हाददादा पाटील दापोडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि वीर तानाजी दापोडे संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी द्यायची आहे.